दिल्ली सल्तनतचा इतिहास युद्ध, रक्तपात आणि सत्तेच्या संघर्षानं भरलेला आहे. पण या इतिहासाच्या पानांमध्ये एक असं रहस्य दडलेलं आहे ज्याने एका क्रूर सुलतानाला आणि संपूर्ण साम्राज्याला आपल्या बोटांवर नाचवलं. बाहेरून आलेल्या गुलामानं दिल्लीच्या सुलतानशाहीची सर्व समीकरणं बदलून टाकली. इतिहास त्याला 1000 दिनारे म्हणून ओळखतो, तर काही जण त्याला दक्षिण भारत जिंकणारा अद्भुत सेनापती म्हणतो. पण या मलिक कफूरची खरी कहाणी सुरू होते सुलतान अलाउद्दीन खिलजीच्या शयन कक्षातून, म्हणजे त्याच्या बेडरूम मधून. समकालीन इतिहासकारांच्या मते सुलतान अलाउद्दीन खिलजी आणि मलिक कफूर यांच्यात शारीरिक आणि समलैंगिक संबंध होते. एका सुलतानानं एका गुलामाच्या प्रेमात पडून संपूर्ण साम्राज्याची सूत्र त्याच्या हातात कशी सोपवली आणि या बदल्यात कफूरनं भारताचा भूगोल कसा बदलला, जाणून घेऊयात मलिक कफूरचा हा संपूर्ण, सविस्तर आणि थरारक इतिहास. नमस्कार, मी प्रमिल क्षेत्रे. मलिक कफूरचा पूर्व इतिहास फारसा उपलब्ध नाही, पण तो मूळचा गुजरातच्या खंभात येथील एका हिंदू कुटुंबातला होता. लहानपणीच त्याला गुलाम बनवण्यात आलं आणि त्याचे मुस्लिम धर्मांतर करण्यात आलं. आता तो एक खोजा म्हणजे किन्नर होता. कफूर दिसायला अत्यंत देखणा, बुद्धिमान आणि चपळ होता. सन 1299 मध्ये जेव्हा अल्लाउद्दीन खिलजीचा सेनापती नुसरत खान यानं गुजरातवर आक्रमण केलं, तेव्हा त्याची नजर खंभाच्या बाजारात या गुलामावर पडली. कफूरचं सौंदर्य आणि बुद्धिमत्ता पाहून नुसरत खाननं त्याला एका व्यापाऱ्याकडून तब्बल 1000 सोन्याच्या नाण्यांमध्ये खरेदी केलं, म्हणजे 1000 दिनार. आणि याच कारणामुळे कफूरला इतिहासात 1000 दिनारी हे नाव मिळालं. गुजरात मोहिमेवरून परत आल्यानंतर नुसरत खाननं हा मौल्यवान गुलाम सुलतान अलाउद्दीन खिलजीला भेट म्हणून दिला. हीच ती घटना होती जिथून दिल्लीचा इतिहास बदलणार होता. आता दरबारात आल्यानंतर मलिक कफूरनं आपल्या चातुर्यानं सुलतानाचा विश्वास जिंकण्यास सुरुवात केली. समकालीन इतिहास झियाउद्दीन बर्नी यांना आपल्या तारीख-ए फिरोजशाही या ग्रंथात स्पष्टपणे लिहिले की अलाउद्दीन खिलजी मलिक कफूरच्या प्रेमात पूर्णपणे वेडा झाला होता. दोघांमध्ये केवळ भावनिकच नाही तर शारीरिक संबंध प्रस्थापित झाले होते. अलाउद्दीन कफूरकडे इतका आकर्षित झाला होता की तो राज दरबारात आणि वैयक्तिक आयुष्यातही कफूरला इतर सर्वांपेक्षा जास्त महत्व देऊ लागला. या अनैसर्गिक संबंधांमुळे दरबारातील इतर अमीर आणि राजपुत्र कफूरचा द्वेष करू लागले. पण सुलतानाचा वरदस्त असल्यामुळे कफूरची प्रगती वेगाने झाली. आधी तो सुलतानाचा खास अंगरक्षक बनला आणि त्यानंतर त्याला मलिक नाईब म्हणजेच संपूर्ण लष्कराचा उपप्रमुख बनवण्यात आलं. मलिक कफूर केवळ सुलतानाचा आवडता नव्हता, तर तो एक उत्कृष्ट लष्करी रणनीतिकारही होता. सन 1305 आणि 1306च्या सुमारास भारतावर उत्तर पश्चिम सरहद्दीवरून क्रूर मंगोल आक्रमकांनी भीषण हल्ले सुरू केले. अलाउद्दीननं ही आक्रमणं रोखण्याची जबाबदारी मलिक कफूरवर सोपवली. कफूरनं अत्यंत क्रूरतेने आणि युद्ध कौशल्याने मंगोल सैन्याचा पराभव केला. त्याने केवळ आक्रमकांना पळून लावलं नाही, तर हजारो मंगोल कैद्यांना दिल्लीत आणून हत्तींच्या पायाखाली चिरडून मारलं. या विजयामुळे कफूरने सिद्ध केलं की तो केवळ सुलतानाचा शयन कक्ष सांभाळणारा गुलाम नाही, तर रण मैदानात काळ बनवून उतरणारा सेनापती आहे. उत्तर भारतात
आपले पाय घट्ट केल्यानंतर अलाउद्दीन खिलजीनं दक्षिण भारत जिंकण्याचं स्वप्न पाहिलं. तोपर्यंत विंध्य पर्वताच्या पलीकडे जाऊन दक्षिण भारतावर ताबा मिळवण्याचं धाडस कोणत्याही मुस्लिम शासकानं केलं नव्हतं. सन 1308 मध्ये कफूर मोठ्या सैन्यासह दक्षिणेकडे निघाला. त्याचे पहिले लक्ष होते महाराष्ट्रातील देवगिरीचे यादव साम्राज्य. देवगिरीचे राजे रामचंद्र देव यांनी दिल्लीला कर देण्यास नकार दिला होता. मलिक कफूरनं देवगिरीवर अचानक हल्ला केला. यादवांच्या सैन्याचा पराभव करून त्याने देवगिरीचा किल्ला वेढला. राजा रामचंद्र देव यांना शरण यावं लागलं. सन 1310 मध्ये कफूरच्या सैन्यानं वारंगलच्या बलाढ्य किल्ल्याला वेढा घातला. काकटीय राजा प्रतापरुद्रदेव यांनी कफूरचा तीव्र प्रतिकार केला, पण कफूरच्या क्रूर रणनीतीपुढे त्यांना माघार घ्यावी लागली. अखेर राजा प्रतापरुद्र यांनी कफूर सोबत तह केला. या तहामध्ये राजानं कफूरला शेकडो हत्ती, घोडे आणि अथांग सोने चांदी दिली. आणि याच मोहिमेदरम्यान राजा प्रतापरुद्र यांनी मलिक कफूरला जगातील सर्वात प्रसिद्ध आणि मौल्यवान असलेला कोहिनूर हिरा दिला. कफूरनं हा हिरा दिल्लीत नेऊन सुलतान अलाउद्दीन खिलजीला नजराणा म्हणून सादर केला. वारंगल जिंकल्यानंतर कफूरची सत्तेची आणि संपत्तीची भूक आणखी वाढली. तो भारताच्या शेवटच्या टोकांपर्यंत पोहोचला. त्याने कर्नाटक भागातील होयसळ साम्राज्याची राजधानी द्वार समुद्र या शहरावर आक्रमण करून तिथलं प्रसिद्ध हळेबीडू मंदिर लुटलं. इतिहासकार सांगतात की दक्षिण भारताच्या या मोहिमांमधून कफूरनं एकूण 612 हत्ती, 20,000 घोडे आणि 96,000 मण सोनं दिल्लीत आणलं होतं. आधुनिक हिशोबाने ही संपत्ती अब्जावधी रुपयांची होती. या अफाट यशामुळे कफूर हा दिल्ली सल्तनतचा अघोषित राजा बनला. सन 1315च्या सुमारास सुलतान अलाउद्दीन खिलजी गंभीरपणे आजारी पडला. त्याला जलोदर नावाचा आजार झाला होता. या आजारपणात अलाउद्दीन पूर्णपणे मलिक कफूरवर अवलंबून होता. आता कफूरनं याचा फायदा घेऊन सुलतानाला त्याच्या हक्काच्या मुलांपासून आणि बेगम पासून पूर्णपणे लांब केलं. त्याने अल्लाउद्दीनचे कान भरून त्याचे निष्ठावान सेनापती आणि मोठ्या मुलांना कैदेत टाकले. अनेक इतिहासकारांचं असं मत आहे की कफूरला स्वतः सुलतान बनायचं होतं, म्हणून त्यानं आजारी अल्लाउद्दीन खिलजीला हळूहळू विष देऊन मारून टाकलं. जानेवारी 1316 मध्ये अल्लाउद्दीनचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर कफूरनं अल्लाउद्दीनच्या अवघ्या 6 वर्षांच्या मुलाला शिहाबुद्दीन ओमरला गादीवर बसवलं आणि स्वतः त्याचा संरक्षक बनून दिल्लीचा हुकुमशाह बनला. त्याने उरलेल्या राजपुत्रांचे डोळे काढून त्यांना आंधळ केलं. मलिक कफूरची ही हुकुमशाही फार काळ टिकू शकली नाही. राजपुत्रांवर होणारे अत्याचार पाहून अल्लाउद्दीन खिलजीचे जुने आणि अत्यंत निष्ठावान असलेले अंगरक्षक संतप्त झाले. त्यांनी कफूरला संपवण्याची गुप्त योजना आखली. फेब्रुवारी 1316च्या एका रात्री अल्लाउद्दीनच्या मृत्यूनंतर अवघ्या 35व्या दिवशी हे अंगरक्षक मध्यरात्री कफूरच्या शयन कक्षाकडे निघाले. कफूर झोपेत असतानाच त्यांनी त्याच्यावर हल्ला केला. कफूरनं प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण अंगरक्षकांनी तलवारीनं त्याचा शिरच्छेद केला. आणि अशा प्रकारे एका बाजारातील गुलामापासून सुरू झालेला, सुलतानाच्या शयन कक्षातून चाललेला आणि दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचलेला मलिक कफूरचा हा प्रवास रक्ताच्या पाटात संपला. तुर्तास इतकंच. तुम्हाला हा इतिहास कसा वाटला आणि मलिक कफूर बद्दल तुमचं मत काय हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि प्रमेय क्षेत्र या माझ्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.